माणूस हा हसणारा प्राणी आहे, अशी माणसाची एक व्याख्या केली जाते. माणसाच्या जीवनात सुख आहे तसंच दुःखही आहे. सुसंगतीप्रमाणे विसंगतीही आहे. विसंगतीमुळे माणसाला हसू येतं. हसणं ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. या सहज प्रवृत्तीतून विनोद निर्माण झाला. विनोद हा एक विरंगुळा आहे. विनोद नसता तर माणसं या जगात दुःखानं वेडी झाली असती, नाहीतर मरून गेली असती, असं आचार्य प्रल्हाद केशव अत्रे म्हणतात. विनोदाचं तत्त्वज्ञान सांगताना ते म्हणतात, जीवनसत्व शोषून घेणारे चिंतेचे आणि दुःखाचे जे अनंत जंतू आहेत ते विनोदाच्या पिचकाऱ्यांनी मारले जातात. एवढंच नव्हे तर जीवनाच्या अभिवृद्धीस हर्ष, आनंद, खेळकरपणा, तारुण्य ही जी द्रव्य आवश्यक असतात त्यांचा पुरवठा देखील विनोदामुळेच होतो. मरणानंतर माणसाचं काय होईल याचा विचार मोठमोठ्या धर्मांनी केलेला आहे आणि त्याला मोक्षाचा मार्ग सुचवलेला आहे. पण माणसाचं हे खडतर आणि अपूर्व जीवन कसं गोड करून घ्यायचं आणि त्यातून कसा आनंद निर्माण करायचा हे रहस्य फक्त विनोदानंच उकलून दाखवलं आहे. माणसाला लाभलेलं विनोद हे एक महान तत्त्वज्ञान आहे. माणसाच्या सहज प्रवृत्तीमधून विनोद निर्माण झाला आणि विनोदामधून विनोदी साहित्य निर्माण झालं. एखाद्या शब्दश्लेषामधून साधलेली चतुरोक्ती, चमकदार कोट्या, उपहास उपरोधातून केलेलं विडंबन इत्यादींनी युक्त अशी हास्यकारक वा अतिशयोक्त मांडणी यातून विनोदी साहित्य निर्माण होत असतं. आपल्याकडे इतर साहित्य प्रकारांची जशी परंपरा आहे तशी विनोदी साहित्याची फार मोठी परंपरा आहे असं म्हणता येणार नाही. रामदासांनी तर म्हटलंच आहे, टवाळा आवडे विनोद. यामुळे शिष्ट लोक विनोदाकडे गांभीर्यानं तर पाहत नव्हते ना, असा प्रश्न पडतो. कारण जुन्या साहित्यात निव्वळ विनोदाचं स्वतंत्र असं दालन दिसत नाही. विषयाच्या अनुषंगानं विनोद अवतरत होता तेवढाच. एकनाथ, तुकाराम यासारख्या संतांनी सांसारिक चित्र रेखाटताना विनोदाचा अवलंब केलेला दिसतो. उदाहरणार्थ एकनाथाची भारुडं. त्याचप्रमाणे तुकारामाच्या अभंगांमध्ये भरपूर विनोद आहेत. उपहास उपरोधांनी त्यांचे काही अभंग भरलेले आहेत. अध्यात्मासारखा विषयही त्यांनी विनोदी दृष्टांत देऊन लोकांना पटवून दिला आहे. देखोनी पुराणिकाची दाढी, रडे फुंदे नाक ओढी असा त्यांचा एक अभंग आहे. या अभंगात त्यांनी वक्ता आणि श्रोता यांच्यामधल्या विसंगतीचं जणू वर्णन केलं आहे. पुराणिकाची दाढी हलते आहे, ती पाहून तो श्रोता मान डोलावतो आहे आणि स्पुंदून स्पुंदून रडतो आहे. पुराणिक 2 आणि 4 बोटं दाखवतो आहे. प्रकृती पुरुषांबद्दल आणि पिंड ब्रह्मांडीच्या देहांबद्दल. ती बघून रडत रडत होय होय म्हणत हा श्रोता मान डोलावतो. पुराणिकाचं कीर्तन संपल्यावर लोकांनी मान डोलावणाऱ्या त्या श्रोत्यास विचारलं, काय रे, कीर्तन ऐकताना सारखा मान का डोलावत होतास? तेव्हा तो श्रोता म्हणाला, अहो 8 दिवसांपूर्वी माझा बोकड मेला. फार चांगला होता तो. त्याला त्या पुराणिकासारखीच दाढी होती. ती पाहून मला माझ्या बोकडाची आठवण झाली. बुवानी खुणानी 2 का 4 का म्हणून विचारलं तेव्हा मला बोकडाची 2 शिंग आणि 4 खूर आठवले आणि म्हणून मला रडू आलं. असा हा गमतीदार अभंग आहे. परिसे गे सुनबाई हा तुकारामाचा आणखी एक अभंग या ठिकाणी आठवतो. प्रपंचात रमलेली आवा पंढरपुरा म्हणून जायला निघते, पण उखळ मुसळ जाते यातच तिचं मन गुंतलेलं असतं. त्यामुळे पंढरपुराला न जाता वेशीवरूनच ती परत येते आणि म्हणते, मुले लेकरे घरदार येथेची माझे पंढरपूर. संत काव्याप्रमाणेच पंतकाव्यामध्येही अशाच पद्धतीनं विनोद अवतरताना दिसतो. कवी मुक्तेश्वराप्रमाणेच नागेश, साम्राज, श्रीधर अशा काही कवींच्या काव्यामध्ये विनोदाच्या विविध छटा दिसून येत आहेत. पुढे शाहिरांनीही विनोदाचा आश्रय घेतलेला दिसतो. विनोदाच्या शाब्दिक चमत्कृती किंवा कोटी, कल्पना चमत्कृती, अतिशयोक्ती, विडंबन, उपहास, उपरोध अशा विविध छटा आधुनिक साहित्यात दिसून येतात. आधुनिक मराठी साहित्यात विनोदाचं स्वतंत्र दालन उघडलं ते श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी. त्यांचे सुदाम्याचे पोहे पुरोगामी दृष्टिकोन, कल्पकता आणि कोटीबाजपणा यामुळे गाजले. या लेखातून कोल्हटकरांना केवळ मनोरंजन करायचं नव्हतं,
विनोद हे समाज प्रबोधनाचं हत्यार म्हणून त्यांनी वापरलं. राम गणेश गडकरी, गत्रम माडखोलकर, वि स खांडेकर यांच्यासारखे लेखक त्यांना गुरुस्थानी मानत. समाजाला सुधारण्याचं जबरदस्त सामर्थ्य विनोदामध्ये आहे ही गोष्ट कोल्हटकरांनी आधी ओळखली असं आचार्य अत्रे देखील मान्य करतात. अनेक वर्ष झाली समाजाच्या अंगात हाडीमासी शिरून काही दोष बसलेले होते. कोल्हटकरांनी ते मोठ्या युक्तीनं आणि कौशल्यानं काढले आणि त्यावर त्यांनी विनोदाचं शस्त्र सोडलं असं ते सांगतात. आपल्या विनोदी लेखांमध्ये कोल्हटकरांनी सुंदर विडंबन केलं आणि त्या काळातल्या समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. राम गणेश गडकरी यांनी बाळकराम या टोपण नावानं विनोदी लेखन केलं. त्यांच्या रिकामपणाच्या कामगिरीमध्ये लेख वाचले तर कोल्हटकरांची परंपरा त्यांनी पुढे चालवली असं दिसून येईल. गडकऱ्यांची वर्णनं वाचताना डोळ्यात आसू आणि ओठात हासू अशी वाचकांची मोठी केविलवाणी स्थिती होते असं अत्रे म्हणतात. हे सांगताना उत्तम विनोदाचं लक्षणही ते सांगून जातात. उत्तम विनोदाचं लक्षण हे आहे की त्यामुळे त्याच्या विषयाचा तिरस्कार न वाढताना त्याबद्दल अधिक सहानुभूती आणि जिव्हाळा वाचणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या अंतःकरणात निर्माण व्हायला पाहिजे. चार्ल्स डिकन्स, मार्क ट्वेन आणि चार्ली चॅप्लिन यांच्या विनोदाचं हेच प्रमुख वैशिष्ट्य आहे. हास्य आणि अश्रू एकाच वेळी निर्माण करण्याचं विलक्षण सामर्थ्य त्यांच्या विनोदात आहे. मराठीत श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी विनोदी लेखनास सुरुवात केली. गडकऱ्यांनी या लेखनास प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आणि त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन प्रल्हाद केशव अत्रे यांनीही विनोदी लेखनास सुरुवात केली. त्यांच्या लेखनात विनोदाच्या विविध छटा पाहायला मिळतात. कोल्हटकर आणि गडकरी आपल्या नाटकांमध्ये विनोदाची पेरणी करीत असत. अत्र्यांनी तर नाटकच विनोदी लिहिली. अत्र्यांच्या बरोबरीनं दत्तू बांदेकर यांनीही विनोदी लेखन केलं. चि. जोशी यांचे गुंड्याभाऊ आणि चिमणराव विसरता येणं कठीण आहे. विनोद म्हणजे केवळ कल्पना चमत्कृती अथवा कोट्या नव्हे, माणसाच्या स्वभावातल्या बारीक सारीक दोषातूनही विनोद निर्मिती होऊ शकते हे चि. जोशी यांनी दाखवून दिलं. पुढे मग पुलंचा विनोद येतो. पु ल देशपांडे यांच्या विनोदी साहित्यातल्या विविध छटांवर बरंच काही बोलता येईल. जन्म आणि मृत्यू या दोन टोकांमध्ये पकडून नियतीनं आपली फसवणूक केलेली आहे. ही फसवणूक एकदा ध्यानात आली की हसवणूक करण्याखेरीज आपल्या हाती काय असतं असं त्यांचं विनोदविषयक साधं तत्त्वज्ञान आहे. आपल्या परंपरा, अवतीभोवतीची माणसं, वाङ्मयीन व्यक्ती, वृत्ती, प्रवृत्ती यातली विसंगती ते दाखवून देतात आणि आपली हसता हसता मुरकुंडी वळवतात. त्यांची प्रवासवर्णनंही विनोदाच्या अंगानं जातात. बऱ्याच वेळा विनोदासाठी दुसरं गिराईक न पाहता स्वतःवरच ते विनोद करतात. पुलंची बटाट्याची चाळसारख्या साहित्यकृती, तसंच व्यक्ती आणि वल्लीमधली व्यक्तिचित्र गाजली, शंकर पाटील, दमा मिरासदार, रारम बोराडे इत्यादींनी कथेच्या अंगानं हा विनोद पुढे नेला. गंगाधर गाडगीळ, रमेश मंत्री, जयवंत दळवी, सुभाष भेंडे, विजय कापडी, मुकुंद टाकसाळे, इंद्रायणी सावकार अशा अनेक लेखिकांच्या विनोदी लेखांमधल्या छटा पाहून वाचकांच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटल्या. रमेश मंत्री यांच्या कथेतून फॅन्टसीच्या रूपानं विनोद पुढे गेला. त्यांची मांजरवा ही कथा या ठिकाणी आठवते. गंगाधर गाडगीळ यांनी बंडूचे विनोद सांगितले. त्यांची प्रवासवर्णनंही विनोदाच्या अंगानं जाणारी आहेत. जयवंत दळवी, सुभाष भेंडे आणि विजय कापडी यांनी उत्कृष्ट विनोदी कथा लिहिलेल्या आहेत. कापडी यांच्या स्तंभलेखनातूनही विनोदाच्या विविध रंगी छटा उमटलेल्या दिसतात. आजकाल कधी स्वतंत्रपणे तर कधी इतर साहित्य प्रकारातून विनोद अवतरत आहे आणि तो आम्हाला खळखळून हसवतो आहे. विनोद हे जीवनाचं काव्य आहे असं बर्नार्ड शॉ म्हणतात. जगाकडे खेळकरपणानं पाहायला विनोद शिकवतो. म्हणून विनोद ही माणसाची गरज आहे. माणसाकडे विनोदबुद्धी असली तर रोजच्या जीवनातले कितीतरी कठीण प्रसंग हसत हसत टाळता येतील. आचार्य अत्रे यांनी विनोद सांगितलेला आहे. समजा तुम्ही नाटक पाहायला गेलात आणि तुमच्या समोरच्या खुर्चीवरचा माणूस भलं मोठं पागोटं घालून बसला तर तुम्ही काय कराल? तुम्ही जर रागानं त्याला म्हटलं, अहो पागोटं काढून टाका, आम्हाला नाटक दिसत नाही, तर तो माणूस मुळीच ऐकणार नाही. उलट तो तुम्हालाच म्हणेल, मी काही फुकट नाही आलो, पैसे खर्च करून आलोय मी. ही जागा माझी आहे, छतापर्यंतची जागा माझी आहे. मी डोक्यावर पागोटं घालीनच,
शिवाय त्यावर उपरणंसुद्धा बांधीन. अत्रे म्हणतात की या मार्गानं प्रश्न सुटणार नाही. याच्याऐवजी हसून मोठ्या अदबीनं जर तुम्ही म्हणालात, अहो आजोबा, समोर नाटकात जे काही चाललं आहे ना, ते आम्हाला अधूनमधून मागं वळून सांगत जा बरं का, त्यावर तो माणूस ताबडतोब आपलं पागोटं काढून खाली घेईल. समाजाला सुधारण्याचं, समाज सुखी ठेवण्याचं विनोद हे असं महत्त्वाचं साधन आहे. म्हणून विनोद ही आजच्या काळातली देखील गरज आहे. त्याची उपेक्षा होता कामा नये. मोबाईलवरून फुटकळ विनोद पुढे केला जात आहे. विनोद भरपूर प्रमाणात निर्माण होत असला तरी त्याची खोली कमी होत आहे. तो उथळ होता कामा नये. त्याची उपेक्षा होता कामा नये. सोपानदेव चौधरी यांनी एका विनोदी कवितेत म्हटलं आहे, आम्हाला ब्लड आहे परंतु प्रेशर नाही, हार्ट आहे परंतु अटॅक नाही. याच कवितेत जीवनातलं एक सत्य ते सांगून जातात. ब्रेन आहे परंतु ट्यूमर नाही, कवटी असून ह्युमर आहे म्हणूनच आम्ही जगतो. ह्युमर आहे म्हणूनच आम्ही जगतो.